अमोल मिटकरींनी शिंदेच्या शिवसेनेच्या माजी मंत्र्याच्या खात्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। संदीपान भुमरे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि संजय राठोडांच्या खात्याचा आपल्याला वाईट अनुभव आला असं मिटकरी म्हणाले। भुमरेंचा पीए आहे असं सांगून एका व्यक्तीने आपल्याकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप मिटकरींनी केलाय। तर मिटकरींनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार द्यावी असं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलंय। मी महाविकास आघाडीचं सरकार असताना ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेस माझा नवीन अनुभव होता आणि त्या अनुभवामध्ये मला संदीपान भुमरे साहेब ज्या खात्याचे मंत्री होते त्या खात्याशी संबंधित एका एजंटनी मी त्यांचा पीए आहे असं भासून पैशाची मागणी केली होती। मला आरोग्य विभागाशी काम पडलं त्यावेळेस आरोग्य मंत्री तानाजी सावंत होते। मला मृद व जलसंधारण विभागाशी काम पडलं त्यावेळेस मंत्री संजय राठोड साहेब होते। मला रोजगार हमी योजना फलोत्पादनशी काम पडलं त्यावेळेस संदीपान भुमरे मंत्री होते आणि कृषी खात्याशी काम पडलं त्यावेळेस अब्दुल सत्तार होते। त्यामुळे या चारही डिपार्टमेंटचा मला वाईटच अनुभव आला। नाही तर त्यांनी काय आरोप केले मला माहिती, त्यांनी कोणी पैसे मागितले काय मागितले त्यांनी मुख्यमंत्री महोदयाकडे तक्रार करावी, लेखी स्वरूपामध्ये करावी। आणि म्हणूनच आपल्याला माहित असेल की या सगळ्या बाबतीमध्ये आता यावेळेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय कडक पवित्रा घेतलेला आहे। कुठे ना कुठे तक्रारी आहेत, काही ठिकाणी गंभीर तक्रारी आहेत। अशा अधिकाऱ्यांना पीए म्हणून, ओएडी म्हणून, पीएस म्हणून घेऊ नये असे सक्त आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे। आता बरं झालं विरोधी पक्षाने टीका केली असती तर विरोधी पक्षाला टीका करावंच लागते अशा पद्धतीने म्हटलं असतं। आता सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी टीका केलेली आहे, जाहीर केलेली आहे, लपून छपून नाही केली। तर मला वाटतं त्याची चौकशी व्हावी। मी अमोल मिटकरी भेटल्यानंतर मी त्यांना विचारणार आहे की बाबा मग आरोप करायचा होता तर त्याच वेळी सांगायला पाहिजे होतं। गेल्या टर्ममधल्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याच्या ओएसडीवर आरोप त्यांनी केलेला आहे। तर ते बाबा ह्याचा इतक्या उशिरा त्यांनी काय सांगितलं, ह्या गोष्टीला सहसा लोकप्रतिनिधींनी ह्या गोष्टी तातडीने लक्षात आणून दिल्या तर आपल्याला कारवाई करणं सोपं जातं।